तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये या नीच राकेशचं सत्य अंजली समोर आलेलं आहे। पण आता अंजलीने या गोष्टीचा खूपच मोठा धक्का घेतलाय। आता ती आजारीच पडते आणि तिला ICU ला ठेवण्याची वेळ येते। आता मात्र इथे आजच्या भागामध्ये असं दाखवलं आहे की या राकेशला पुन्हा एकदा ईश्वरी जाब विचारत असते की शलाका माझी मैत्रीण होती, तिला लग्नाचं वचन दिलंस, तिच्याशी लग्न केलंस आणि तिचं दागिने वगैरे पैसे पळवून तू इकडे आलास, पण तिला तू का मारून टाकलंस, बोल लवकर, का मारलंस? त्यावेळेला हा राकेश ईश्वरीला म्हणत असतो मी काय करणार इंदोरी जिलेबी, तिला तर माझं सगळं सत्य माहीत झालं होतं आणि ती पोलिसांकडे निघाली होती, मग काय तिला सोडू काय, टाकलं मारून। अगदी सोपं होतं त्या बावळटबाईला मारणं। आता हा राकेश स्वतःच्या तोंडाने स्वतःची नीच कृत्ये उघडून काढत असतो। आता तो ईश्वरीला म्हणत असतो इंदोरी जिलेबी, जर मी तिला मारलं नसतं तर तू माझ्या आयुष्यात आली असतीस का आणि तू माझ्याशी लग्न करायला तयार झाली असतीस का? आता राकेश ईश्वरीबद्दल असं बोलत असतो त्यावेळेला घरचे सगळेच बावचाळतात आणि सगळ्यांनाच धक्का बसतो की हा नेमका काय बोलत आहे ईश्वरीबद्दल असं। ईश्वरीचं कधी बरं लग्न ठरलं होतं याच्याशी? आता मामांना मात्र हे सगळं सत्य माहीत असतं। आता त्यांना काही हे नवीन नसतं, पण आता अंजलीला हे सगळं ऐकून धक्का बसतो। ती पटकन पुढे येते आणि म्हणते एक मिनिट, काय चाललं आहे हे सगळं, हे काय बोलत आहेत ईश्वरी, म्हणजे तुझं यांच्याशी कधी लग्न ठरलं होतं? त्यावेळेला आता ईश्वरी सगळी काही स्टोरी सांगायला सुरू करते। हा नीच माणूस आमच्या घरामध्ये राकेश नाईक म्हणून ॲडव्होकेट म्हणून भाड्याने राहिला होता। आता पाठीमागचे सीन दाखवले आहेत ज्यामध्ये ईश्वरीला हा राकेश पैशासाठी कसा जाळ्यात ओढत असतो, अतिशय नाटकं करूनच हा ईश्वरीला फसवत असतो आणि ईश्वरीच्या बाबांनी सुद्धा ईश्वरीला राकेशशी लग्न करण्यासाठी तयार केलेलं असतं आणि ईश्वरी सुद्धा तयार होते। आता ईश्वरीच्या बाबांनी लगेचच 15 दिवसाचा लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो, पण हे सगळं अर्णवला माहीत असतं। अर्णव तिला सांगत असतो की तू ज्या माणसाशी लग्न करत आहेस तो माणूस एक नंबर फ्रॉड आहे, पण त्यावेळेला ईश्वरीने त्याचं काहीच ऐकून घेतलेलं नसतं आणि ती राकेश बरोबर लग्न करायला तयार झालेली असते। आता इकडे ईश्वरी सगळं काही हे सत्य अंजलीला सांगत असते आणि अर्णव सरांची मी त्यावेळेला PA होते आणि हा नीच माणूस लग्नाच्या अगोदरच देवदर्शनाला जाऊया म्हणून मला बाहेर घेऊन गेला आणि अचानक मला चक्कर येते असं म्हटला आणि लॉजवर मला घेऊन गेला। आता पाठीमागच्या सीनमध्ये ज्यावेळेला राकेश रूम बुक करत असतो त्यावेळेचा सीन दाखवला आहे। आता ईश्वरीला रूमवर गेल्यानंतर या राकेशने काहीतरी चक्कर येण्यासारखं धुंदीसारखं औषध चहामधून दिलेलं असतं। आता ईश्वरी खूपच रडत अंजलीला सांगत असते की रूमवर नेऊन या नीच माणसाने माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला, पण योग्य वेळेला अर्णव सर तिथे आले म्हणूनच मी याच्या तावडीतून वाचले। आता इकडे ईश्वरीला ती गुंगी चढलेलीच असते त्यावेळेला दारावर अर्णव आलेला असतो। आता अर्णव तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की तो नीच राकेश तुझा फायदा घेणार आहे, पण ईश्वरीला काहीच पटत नसतं। आता अर्णवने त्यावेळेला तिला सांगितलेलं असतं की या लॉजवर पोलिसांची धाड पडली आहे आणि आता तुझी बदनामी झाल्याशिवाय राहणार नाही। त्यावेळेला आता ईश्वरी खूप घाबरते, म्हणूनच अर्णवने नाईलाजाने तिला वाचवण्यासाठी, ईश्वरीची आबरू वाचवण्यासाठी तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं आणि त्याच वेळेला पोलीस तेथे येतात आणि पोलिसांना अर्णवने सांगितलेलं असतं की ही माझी लग्नाची बायको आहे, त्यामुळे हिला तुम्ही काहीच म्हणू शकत नाही आणि त्यावेळेला पोलीस गपचिप निघून गेलेले असतात। आता ईश्वरी रडतच सांगत असते आणि लग्न करून मी ज्या वेळेला ह्या घरामध्ये आले त्यावेळेला मला कळलं की हा नीच राकेश राजेश भोसले म्हणून तुमचा नवरा म्हणून ह्या घरात राहत आहे, त्यावेळेला तर मला खूपच मोठा धक्का बसला होता। आता ती सांगत असते एवढंच नाही तर माझ्या बाबांचा ॲक्सिडेंट सुद्धा या मूर्ख माणसानेच घडवून आणला आहे, हा खूप मोठा गुन्हेगार आहे। आता पाठीमागे झालेला सीन दाखवला आहे ज्यामध्ये राकेश अर्णवचा सूट घालून अर्णवची गाडी घेऊन अर्णववर आरोप घालण्यासाठी सगळं काही त्यानेच केलं आहे असं घडवून आणण्यासाठी ईश्वरीच्या बाबांचा ॲक्सिडेंट घडवून आणतो। आता ईश्वरी म्हणत असते की माझ्या बाबांची जी काही अवस्था आहे ती सगळी या माणसामुळेच आहे। आता ईश्वरी स्वतःचं रडू आवरते आणि ज्या मुलींना राकेशने फसवलेलं असतं वेगवेगळ्या नावांनी त्या मुलींना ती आतमध्ये बोलवते आणि त्या मुली सुद्धा आतमध्ये येतात आणि या राकेशला पाहून एवढ्या चिडलेल्या असतात की त्या म्हणत असतात की या नराधमाला आमच्या तावडीत द्या, आम्ही काय करायचं ते बघतो, याचे तुकडे तुकडे करून कुत्र्यांना खायलाच घालतो। आता त्या मुलींचं बोलणं ऐकून घरातले सगळेच आश्चर्यचकित झालेले असतात, कारण त्यांच्यासाठी तर नवीनच असतं की या राकेशला किती नाद मुलींचा
बायकांचा असतो आणि त्याने कितीतरी मुलींना असं फसवलेलं असतं. आता त्या मुली म्हणत असतात पोलिसांच्या तावडीत नाही तर आमच्या तावडीत द्या याला, असं म्हणूनच ते आता दोघीच्या दोघी या राकेशला बदडायला सुरू करतात. आता हा राकेश तरी सुद्धा अजून चिंटूकल्या वाचव ना मला असंच अर्णवला हाक मारत असतो. तेवढ्यातच आता पोलीस तेथे येतात आणि पोलीस त्या दोघींना म्हणत असतात थांबा, तुम्ही काय करता आहात बरं? तो किती जरी गुन्हेगार असला, त्याने किती जरी मोठा गुन्हा केला असला तरी तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही. त्याचं काय करायचं ते आम्ही पाहतो. आता पोलीस राकेशला घेऊन जात असतात आणि अंजलीला जे काही आदल्या दिवशी झालेलं प्लॅनिंग असतं ते आठवतं. म्हणजेच आता बड्डेचं गिफ्ट रात्रीचं अर्णव आणि ईश्वरीने अंजलीला दिलेलं असतं आणि दोघेजण अंजलीला सगळं काही प्लॅनिंग सांगण्यासाठी गेलेले असतात. त्यावेळेला आता अंजली या दोघांना रूममध्ये आलेलं पाहून म्हणत असते तुम्ही दोघे इथे काय करत आहात? मला माहीत आहे तुम्ही मला गिफ्ट काय हवं आहे हे विचारायला आलात ना, तर मला तुमच्याकडून काहीही गिफ्ट नको आहे. तुम्ही माझ्यासाठी जे आज केलं ते खूप आहे. त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी तिला म्हणत असतात ताई तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता इथे ईश्वरी म्हणत असते तुला काय बोलायचं आहे, काही सिरियस आहे का? त्यावेळेला अर्णव तिला खाली बसवतो आणि म्हणत असतो ताई मी जे काही तुला आता सांगणार आहे त्यावर विश्वास ठेव, प्लीज विश्वास ठेव. आता अंजली म्हणत असते काय सांगणार आहेस तू मला, सांग बरं पटकन. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो ताई जिजूंचं सत्य पुन्हा एकदा मी तुझ्यासमोर आणणार आहे. त्यावेळेला आता अंजली थोडीशी चिडते, पुन्हा तू त्यांचं नाव घेतलंस का, त्यांच्या विरोधात बोलायला लागलास का? त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो ताई तुझ्या वाढदिवसा दिवशीच जिजू तुला कायमचं सोडून जाणार आहेत. त्यावेळेला आता अंजलीला धक्का बसतो. अंजली म्हणते तू पुन्हा असं बोलायला लागशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं. त्यावेळेला अर्णव आता म्हणत असतो ताई तुला माहीत नाही जिजूंनी तुझ्या नावावर 50 कोटींचं लोन घेतलं आहे आणि स्वतःच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर करून घेतले आहेत आणि ते तुला कायमचं सोडून जाणार आहेत मलेशियाला. आता इथे अंजलीला अर्णवचं बोलणं पटतच नसतं म्हणून आता अर्णव स्वतःच्या खिशातील मोबाईल काढतो आणि त्यावरील सगळे फोटो दाखवायला सुरू करतो ज्यामध्ये लोन काढलेल्या कागदाचे फोटो असतात आणि मलेशियाचं जे तिकीट असतं त्याचे सुद्धा फोटो दाखवतात. आता इकडे अंजली मोबाईलमध्ये सगळं काही पाहते तरी सुद्धा तिचा त्यांच्यावर विश्वास नसतो, कारण आता अंजली तर राकेशवर आंधळच प्रेम करत असते. राकेशच्या विरोधात एकही शब्द ती ऐकायला तयारच नसते. आता इकडे अंजली म्हणत असते मी तुमच्या प्लॅनिंगमध्ये सामील व्हायला तयार आहे, जर त्यांच्या विरोधात तुम्ही मला पुरावा जर नाही दिला तर तुम्ही उद्या घर सोडून जायला तयार राहा. त्यावेळेला आता अंजलीचं असं बोलणं ऐकून ईश्वरी म्हणते ठीक आहे ताई तुमची अट आम्हाला मान्य आहे. उद्या जर राकेशचा चेहरा आम्ही खरा तुमच्यासमोर नाही आणला तर आम्ही दोघंही या घरामध्ये थांबणार नाही. आता इकडे अंजली प्लॅनिंग मध्ये सामील व्हायला तयार होते आणि म्हणत असते काय प्लॅनिंग आहे सांगा मला. त्यावेळेला अर्णव सगळं काही अंजलीला समजावून सांगतो. आता इकडे अंजलीला ते प्लॅनिंग आठवलेलं असतं आणि तिला खूपच गिल्टी वाटत असतं कारण आता राकेशचा खरा चेहरा अंजली समोर आलेला आहे. आता इकडे अंजली या राकेशवर खूपच चिडलेली असते. आता ती पटकन जाते आणि कनूला हातामध्ये घेऊन येते आणि या राकेशच्या समोर कनूला धरूनच म्हणत असते एवढा नराधम माणूस असशील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं, पण तुझ्या बापाची शिक्षा या निरागस मुलीने का भोगायची सांग बरं, बोल आता. त्यावेळेला आता हा राकेश काहीच बोलत नसतो. अंजलीला मात्र प्रमाणाबाहेर जास्त त्रास होत असतो. आता ती म्हणत असते या निरागस मुलीला बापाची माया कोण देणार बरं, आणि तुझ्यासाठी मी काय केलं नाही, तुझ्यावर मी आंधळं प्रेम केलं, तुझ्यासाठी मी घरच्यांशी भांडले, तुझ्यासाठी मी भावाशी भांडले, नातं तोडायला तयार झाले, माझ्या वहिनीला मी वाटेल तसं बोलले आणि तू काय केलंस रे. अंजली ते खूपच रागाने या राकेशला म्हणत असते काय करू या निरागस मुलीचं मी. त्यावेळेला हा राकेश आता पटकन अंजलीला म्हणत असतो दे गटारात फेकून. असं म्हटल्यानंतर आकाश पुढे येतो आणि या राकेशच्या कॉलरला धरूनच त्याच्यावर चिडतो, कारण आता अंजली एवढे चांगल्या घरातील असते, याचीच लायकी नसते तिचा नवरा होण्याची आणि तो कनूबद्दल असं वाईट बोलत असतो हे घरच्यांना सहन होत नाही. आता राकेश असं म्हटल्यानंतर अंजली राकेशवर खूपच चिडते आणि त्याची कॉलर धरून त्याला मारण्यासाठी धावत असते आणि तिच्या हातामध्ये कनू असते. म्हटल्यानंतर आता ईश्वरी अंजलीला सावरण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव सुद्धा अंजलीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो, पण अंजलीला आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आता इकडे अंजली खूपच रडत या राकेशला म्हणत असते माझ्या प्रेमाला, माझ्या साधेपणाला तू बावळटपणा अजिबात समजू नकोस, तुला मी सोडणार नाही, असं करून त्याच्यावर धावून जात असते. पण अर्णव तिला सावरतो. आता अर्णव हातात
घरातील पेनड्रॉय पोलिसांना देतच म्हणत असतो, याला न्या, या घरातून पहिल्यांदा बाहेर न्या आणि याला होईल तेवढी मोठी शिक्षा द्या. आता तो पेनड्रॉय देतच पोलिसांना म्हणत असतो, या पेनड्रॉयमध्ये याचे सगळ्या कारस्थानांचे फुटेज आहेत आणि याचा चांगला वापर करा आणि याला शिक्षा द्या. आता पोलीस या राकेशला खेचून नेत असतात. आता इकडे पोलीस राकेशला नेत असतात, मात्र हा राकेश नजरेनंच सगळ्यांना खुन्नस देत असतो. घरच्या सगळ्यांच्याकडेच एवढा रागाने बघत असतो की आता हा काय पण करणार आहे. त्यावेळेला आता अर्णव पुढे येतो, डोळ्यात डोळे या राकेशच्या घालतो आणि म्हणत असतो, काय बघतोयस, आऊट, माझ्या घरातून पहिल्यांदा बाहेर व्हायचं. आता इकडे हा राकेश पोलिसांच्या तावडीतून हिसकावूनच ईश्वरीला स्वतःकडे खेचून घेतो आणि पोलिसांचीच पिस्तूल हातामध्ये घेतो, ईश्वरीच्या डोक्याला लावतो आणि सगळ्यांना धमकी घालत असतो, कुणीही जवळ यायचं नाही, नाहीतर आत्ताच्या आत्ता हिला ढगातच पाठवून. आता ईश्वरीच्या डोक्याला पिस्तूल आहे पाहून ईश्वरी तर घाबरलेली असतेच, ईश्वरीचा धीर सुटलेला असतो. पण इकडे अर्णव तिच्यापेक्षा जास्त घाबरलेला असतो, कारण हा राकेश कुणाला मारेल आणि कुणाबरोबर काय वागेल याचा काहीच नेम नसतो. इकडे आता अंजलीला तर या राकेशचं वागणं म्हणजे सगळं अनपेक्षितच असतं. आता इकडे ईश्वरी काही कमी नसते, इंदोरी हिसका दाखवतच या राकेशच्या पिस्तूल असलेल्या हाताला जोराने हिसका देते. आता ईश्वरीने या राकेशच्या हाताला हिसका मारल्याबरोबर स्वतःची सुटका राकेशच्या तावडीतून करून घेते आणि अर्णव जवळ धावत जाते. आता हा राकेशला ढकलून ईश्वरीने दिलेलं असतं. आता अर्णव पटकनच या राकेशची कॉलर धरतो आणि पुन्हा याला बदडतर बदडायला सुरू करतो, कारण जाता जाता सुद्धा याने एक वाईट कृत्यच केलेलं असतं. आता अर्णव या राकेशला एवढं मारतो पण या राकेशवर काहीच परिणाम होत नसतो. आता हा राकेश त्या पोलिसांची पिस्तूल घेऊन या राकेशवर उगारतो आणि म्हणत असतो, तुला काय वाटलं, सगळं तुलाच येते का, आम्हाला काही येत नाही. आता अर्णव एवढा रागात असतो की त्या राकेशला मारतोय की काय असंच घरच्यांना वाटत असतं. आता मामा आणि आकाश अर्णवला राग शांत करायला सांगत असतात आणि पिस्तूल खाली ठेव, पिस्तूल खाली ठेव असं म्हणतच आकाश अर्णवच्या हातातून पिस्तूल काढून घेतो आणि पोलिसांच्याकडे देतो. आता पोलीस अर्णवला म्हणत असतात, अर्णव सर, तुम्ही काही काळजी करू नका, याचं काय करायचं ते आम्ही पाहतो. आता इकडे पोलीस या राकेशला घेऊन जातात. अरे बापरे, हा राकेश तर जाता जाता सुद्धा या ईश्वरीकडे एवढ्या घाण नजरेने बघत असतो आणि ईश्वरी सुद्धा धीटपणे त्याच्या नजरेत नजर घालूनच बघत असते. आता राकेशला पोलीस घेऊन जातात. इकडे आता पाठीमागे अर्णव त्या सगळ्यांचे आभार मानत असतो, ज्या सगळ्यांनी राकेशच्या विरोधात साक्ष दिली आणि त्याला वाईट सिद्ध करण्यासाठी किंवा त्याचा खरा चेहरा घरच्यांच्या समोर आणण्यासाठी सगळ्यांनी मदत केलेली असते. अर्णव सगळ्यांना थँक्यू म्हणत असतो, तुमच्यामुळेच आज मी हे सगळं करू शकलो आणि राकेशचा खरा चेहरा पोलिसांना दाखवून देऊ शकलो. आता अर्णव शिर्केंना म्हणत असतो, शिर्के, या सगळ्यांना बाहेर घेऊन जा आणि या डॉक्टरांना पोलिसांच्या ताब्यात द्या आणि सगळ्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. त्यावेळेला राकेश ठीक आहे सर, ओके म्हणतो आणि तेथून सगळ्यांना बाहेर घेऊन जातो. इकडे आता शलाकाचे मामा आणि ती तारा म्हणजे मामी बहीण या दोघांचे आभार मानत असतात. आता तारा ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी मॅम, तुमची खूपच मदत झाली माझी ताईला न्याय मिळवून देण्यासाठी. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, नाही ग तारा, तू योग्य वेळेला माझी मदत केलीस म्हणून तर मी हे सगळं सिद्ध करू शकलो. त्यावेळेला शलाकाचे मामा म्हणत असतात, अर्णव सर, आज तुमच्यामुळे माझ्या मुलगीच्या आत्म्याला शांती लाभेल, ती जिथे कुठे असेल तिथे खूपच खुश असेल. आता तारा या दोघांना हात जोडतच म्हणत असते, तुम्ही दोघांनी खूप स्ट्रॉंगली हे सगळं फेस केलं आहे. त्यावेळेला थँक्यू सुद्धा म्हणते. त्यावेळेला आता मामा आणि तारा तेथून निघून जातात. आता इकडे ते निघून गेल्यानंतर मामा अर्णवला खुणावतच म्हणत असतात, बघ रे, अंजलीची काय अवस्था झाली आहे. इकडे आता कनू आकाशने घेतलेली असते आणि अंजली तर निस्तब्धच बसलेली असते. आता ती हँगच झालेली असते, तिला खूप पश्चाताप होत असतो. अर्णव पटकन आता येतो आणि तिच्याजवळ बसतो आणि तिला म्हणत असतो, ताई, तू अजिबात काळजी करू नकोस, मी आहे. त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, मी चुकले रे, मी खूप चुकले. आता अंजलीला खूपच वाईट वाटत असतं. ती म्हणत असते, मी तुमच्या सगळ्यांची अपराधी आहे असं म्हणतच ती स्वतःच्या गालावर स्वतःलाच मारून घेत असते. आता आकाश तिला अडवत असतो, घरचे सगळेच तिला, अंजली असं करू नकोस असं म्हणत असतात. पण अंजली म्हणत असते, जी सगळी माणसं माझी आहेत, जी माझ्यावर प्रेम करतात, त्यांच्याशी मी तिरस्कार केला, त्यांच्याशी मी भांडले आणि या अपराधी माणसाला साथ दिली. या गुन्हेगार माणसावर मी खरं प्रेम केलं आणि त्यांनी काय केलं, त्यांच्यामुळे मी तुमच्याशी वाईट वागले, मी तुमची गुन्हेगार आहे अशी अगदी वेड्यासारखीच अंजली बडबडायला लागलेली असते. आता
आता इकडे अंजली खूपच हायपर झालेली असते आणि स्वतःला मारून घेत असते आणि सतत अर्णवला हात जोडत असते आणि म्हणत असते, मी गुन्हेगार आहे रे, मी तुझी गुन्हेगार आहे, मी तुझ्याबरोबर खूपच वाईट वागले. आता अर्णव मात्र तिला स्वतःच्या जवळ करत असतो आणि ताई ताई असं वागू नकोस तू असं म्हणून तिच्या हाताला धरत असतो. पण अंजली खूपच हायपर झालेली असते. आता ती अर्णव समोर हात जोडून म्हणत असते, मी काय वागले रे, मी गुन्हेगार आहे तुझी. मग आपली आईने हे सगळं पाहिलं असेल आणि ती मला माफ करेल का आता. त्यावेळेला ईश्वरी आता तिला समजावण्याचा प्रयत्न करत असते पण अंजली कोणाचंच काहीच ऐकत नसते. आता अंजली एवढी हायपर झालेली असते की पटकन आता केक कापण्यासाठी चाकू तिथे ठेवलेला असतो. तो चाकू स्वतःच्या हातामध्ये घेते आणि स्वतःची नस कापून घेण्याचा प्रयत्न करत असते. आता घरचे सगळेच तिला आवरणार आहेत आणि तिला अडवणार सुद्धा आहेत. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर या राकेशचा तर आपण न्याय केलाच आहे पण तुमचे बाबा आणि माझी आई या दोघांना कोणी अडकवलं, ती बाई कोण होती हे तर आपल्याला शोधून काढलंच पाहिजे ना. आता इकडे अंजलीची मात्र तब्येत बिघडलेली असते. ती एवढी हायपर झालेली असते, तिला जबरदस्त धक्का बसलेला असतो, त्यामुळे ती बेशुद्ध पडते आणि डॉक्टर ज्या वेळेला तिला तपासायला येतात त्यावेळेला सांगतात त्यांनी खूपच मोठा धक्का घेतला आहे. अगदी छोट्यातलं छोटं टेन्शन सुद्धा त्यांना आता सोसणार नाही आणि त्यांना ICUला ठेवण्याची गरज आहे. हे ऐकून अर्णवला धक्काच बसतो. घरचे सगळेच घाबरतात. आता पुढील भागामध्ये आपल्याला वल्लरी मामींचं सत्य सगळ्यांच्या समोर येताना पाहायला मिळणार आहे. आता अंजली या सगळ्यातून कशी सावरते, अर्णव आणि ईश्वरी तिला कसा धीर देतात ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा विधवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.